येऊनी जावा पाहती प्रधान तव म्या केल्या रे मर्दन तेने हरपे चौघे जण संतोषन सुखी झाले. ज्यावेळेस असताना सुग्री म्हणू लागला मी या किष्किंधा नगरीवर आलो, जेवढे असणारे वैरी होते गंधर्व त्यांचा असताना निपांत केला आणि पाठीमागून 4 प्रधान पळत आले दाखवा देत त्यांना आनंद झाला. माझा देखोनी माझा पुरुषार्थ देखोन चौघे प्रधान ऋषी सज्ञान किष्किंधेचे राज्य संपूर्ण अभिषेचन मज केले. यावेळेस असताना या सर्व 4 प्रधान होते का त्याने या सुग्रीवाचा प्रताप पाहिला, बळ पाहिलं, युद्ध पाहिलं. त्यांना वाटलं हा सुद्धा राजा योग्य आहे. त्या प्रधानाला वाटलं की आता तिकडे वाली समाप्त झालाय, हा संशय होता. आणि त्यावेळेस असताना काही डोळ्यानं पाहिलं नव्हतं, पण त्यांचा नैलाच होता. म्हणून त्या प्रधानाने खुश होऊन सुग्रीवाला सांगितलं आता हे राजा तुम्हाला स्वीकारावा लागतंय. त्याने लगेच असताना तातडीनं असताना पुन्हा येईन म्हणून नव्हतं का पाठाभिषेक केला. त्यानं तसा लवकर अभिषेक केला आणि लवकर अभिषेक केल्यामुळं गोळ झाला तो पुढाय का. पूर्ण शून्यमाश पर्यंत प्रजा सुखी केली समस्त राज्य करुणी धर्मयुक्त तव शक्रसुत बळ्याला. त्यावेळेस असताना 6 महिने, 1 नाही 2 नाही 6 महिने असताना सुखानं राज्य केलं किष्किंधा नगरीचा सुग्रीव म्हणू लागला. आणि 6 महिन्याच्या नंतर शक्रसूत म्हणजे असताना इंद्राचा मुलगा जो वाळीया तो असताना ते बिळातून डरकाळ्या टाकीतच भागा आला. आणि आल्यावर बरं सुग्रीवाचं खऱ्यानं तिथं चुकले. हो ते रामाला विसरलं होतं. रामानं राज्याभिषेक केला का ते रामाला विसरलं. वाली फोन केला पुढे चलून बघू त्या पुढे चला. ऐकोनी वाणीचे गर्जन माझ उल्हास झाला पूर्ण जय प्रेताचा परते प्राण देवी अगमन वाडीचे. ज्यावेळेस वालीला मी असताना दरवाज्यामध्ये किष्किंधा नगरीच्या वेशीत पाहिलं त्यावेळेस असताना मला एवढा आनंद झाला. उल्हासानं मी असताना वालीच्या भेटीला निघालो. जसं असताना एखादा मडया एखाद्याचा जीव गेला धडक्यामध्ये आणि त्याचा प्राण पुन्हा असताना त्याला परत यावा आणि सगळ्या समाजाला आनंद व्हावा तसा असताना मला आनंद वाली आल्यावर झाला. सुरू करून लागला मृत होय अमृत पाना उघडती लोचना वर्षणी वर्षे घन देवी अगमन वाडी. एखादा मृत्युमुखी पडलाय, मरायला लागलाय आणि त्याला जर अमृत असताना भेटलं का तर तो जिवंत होतो, सगळ्याला आनंद होतो. भयान दुष्काळ पडावा आणि दुष्काळ पडल्यावर पाऊस असताना गुटीला पडावा त्याला जसा आनंद होतो तसं असताना त्या ठिकाणी एखादं गरीब आहे त्याला असताना धन सापडावा तसं. पतिव्रतेचे प्रिय दर्शन साधक पावे ब्रह्मज्ञान देवी वाडीचे आगमन सुख संपन्न मज सुग्रीवा. पतीची माता आणि त्यावेळेस असणार मी तेवढंच घेतो मला आणि ज्यावेळेस असणारी पतिव्रता आहे त्यावेळेस असणारा पती असताना समोर पाहिला की तिला फार आनंद होतो. आणि असणारा तसा असणारा एखाद्याला साधक आहे जो नवीन एखाद्याला परमार्थाला लागला त्याला ब्रह्मज्ञान झाल्यावर जेवढा आनंद होतो तेवढं असणारा वालीला पाहिल्यावर मला आनंद झाला असा सुग्रीव बोलू लागला. ऐकोनी वाडीचे आगमन सुखी झाले ऋषी प्रधान सुखी नगर नागरिक जन सुख संपन्न स्त्रिया बाळे. वाली ज्यावेळेस असताना किष्किंधा नगरीच्या वेशीमध्ये आला त्यावेळेस असताना लहान थोर अबाल वर्ध सगळ्या नगरीमधले जे असणारी जनता जनार्दन होती ती आनंदी झाले, सुखी झाले आणि सगळे वालीच्या भेटीला निघाले. उभवनिया गुडिया मखरे डोल निशाण वाघ्य गजरे अवघे आले पैसा मुरे जय जयकारे गर्जती. ज्यावेळेस असणारा वाली येशीतून पुढे येऊ लागला त्यावेळेस असणारा हे सर्व समाजाला कळलं लहान तोराला त्यावेळेस असणारा गुड्या
पताका तोरणे आणि का असताना गायन करीत सर्वजण असताना वालीच्या समोर पुढे गेले. असा सुग्रीव रामाला कथा बोलू लागला. म्या सुग्रीव येऊनी आपणा दीर्घ घाले ना लोटांगणा मस्तकी वंदोनी आचरण आलिंगन देऊ गेलो. ज्यावेळेस वाली असताना किसकिंदा नगरीत आलाय म्हणून मलाही फास असताना सुग्रीव म्हणून लागला आनंद झाला. त्यावेळेस असताना सर्व असताना भेटीची सामग्री असताना सीधा समोर घेऊन मी असताना वालीच्या पुढे गेलो. लोटांगण घालू लागलो, नमस्कार करू लागलो. वाली तिकून माझ्याकडं काय करू लागला ते ऐका. मज देखोनी सन्मुख वाळी रागे झाला विमुख माझन पाहेची मुख परम दुःख मानसी. ज्यावेळेस असताना मी त्या वालीच्या समोर पुढे जाऊन असताना नमस्कार करू लागलो. दादा तुम्हाला बी नमस्कार बसा खरं. आणि त्यावेळेस असताना मग मी समोर गेलो पण माझं काही तोंड त्या वालीनं पाहिलं नाहीये. ते रागा बघू लागलं. आणि असताना एक प्रकारचा काय करतो काय नाही मला भीती निर्माण झाली. सुग्रीव बोलू लागला. मज केले राज्याभिषंचना तेने वाळी क्रोधाय मना अभिषेक करविता जे प्रधान त्यांचेही आपणा निग्राहू पाहे. या सुग्रीवाचा प्रधान वर्गाने असताना अभिषेक केलेला होता हे त्याच्या लक्षात आलं. माझ्याकडे रागा असताना वाली बघू लागला. प्रधानाकडे असताना त्या ठिकाणी तिरक्या नजरेने बघू लागला. आणि त्यावेळेस असताना आमचं जे समाधान होतं आम्हाला जी आवड असताना सुवालीला भेटायची होती ती आवड कुणकड निघून गेली त्याचा पत्ता लागला नाहीये. मग हात जोडून म्यावा पुढती वाळी प्रति केली निवती माझा अपराध कोणे अर्थी त्वका चित्ती कोप धरिला. ज्यावेळेस असताना मी पुन्हा नमस्कार करू लागलो त्या वालीला. सुग्रीव म्हणतो पुन्हा असताना हात जोडू लागलो, पाया पडू लागलो. त्यावेळेस असताना माझ्याकडं तिरक्या नजरेने राग असताना वाली बघू लागला. म्हणून मी असताना समोर गेलो, हात जोडले आणि सांगितलं असा काय गुन्हा मी केला, क्षमा करा. अपराध असताना माझा क्षमा कर वाली महाराजा. काही चुकलं असेल हुकलं असेल. पण त्यावेळेस वाली काय म्हणला. आम्ही तुझा विना नाथा तू तवा मुचा ज्येष्ठ भ्रात तुझे आम्ही सदा सनाथ आम्ही कृतार्थ तुझेनी. त्यावेळेस सुग्रीव म्हणू लागला की असं आम्ही तुझ्यामुळं सनाथ आहे. तुझ्यामुळं तू जर नसता तर आम्ही अनाथ होतो. आणि आम्हाला एक प्रकारचा सल्ला देणार सर थोरला बंधूस म्हणून आम्ही तुझ्या सावलीखाली सुखीत याच्यासाठी हमेशा करता तुझा आशीर्वाद राहावा. म्हणून मी हात जोडतो, पाया पडतो. काही चुकलं असेल मला माफ कर असा सुग्रीव पुन्हा विनंती करीत होता. पण वाली काय म्हणत होता. भाग्य जिंतो निशात्रुसी सभाग्य भाग्य थे आलासी परम भाग्य भेटलासी ऐशे वाळीसी विनविले. त्या वेळेस असताना सुग्रीव म्हणू लागला भाग्यानं आमच्या असताना तू या ठिकाणी इथं आलास. सौभाग्यानं असताना आम्हाला मिळलास. आणि असताना परम भाग्य की तू या किसकिंदा नगरमध्ये आम्हाला सगळ्याला असताना बघायला भेटलास. विशेष भाग्य शहर भाग्य सांगितले त्यानं. आणि असे एवढे भाग्य जेवढे आहेत तेवढे आता समोर उभे आहेत. त्याच्यामुळं तू काय कर आनंदानं आम्हाला भेट अशी सुग्रीव विनंती करू लागला. ऐकून या माझे वचन बळी क्रोंद्या रक्त नयना कठीण बोलिला दारुण सुहद्दपणा सांडोनी. ज्यावेळेस असताना मी अशी विनंती करीत होतो सुग्रीव म्हणू लागला. त्यावेळेस असताना वाली जे सोरदपण आहे म्हणजे रक्ताचं नातं आहे ते त्यांना सोडून दिलं. आणि नातं तोडून असताना ते वाली असताना मला तीक्ष्ण शब्दाने बोलू लागला. प्रभू रामचंद्र ते ऐका. तू बंधू नव्हे समाजा तू बंधू नव्हे समाजा वैरी वैर केले बहुता परी तुझ्या वैराची पाय थोरी परोपरी छळवादी. त्यावेळेस वाली असताना सुग्रीवाला म्हणू लागला हे सुग्रीवा तुझे असताना हात जोडतोस आता पाया पडतोस. तू माझा बंधू नाहीस. पक्का असताना सक्का भाऊ पक्का वैरी असताना तू झालेला आहेस. कशामुळं तू वाली बोलत तुझ्या वैरा
कुणाची पाय थोरी परोपरी छळवादी मी निघालो विवरात ज्यावेळेस असताना तू युरामध्ये गेलास त्याच वेळेस असताना मला तुझा असताना वैराचा समाचार कळला. जर यदा कदाचित असताना तू या राजावर बसलास आणि माझा समाचार घेत होतास का किंवा असताना मला एखादी थोडीफार माहिती देत होतास काही कळली तर मला थोडा आनंद वाटला असता. पण 1 नाही 2 नाही 6 महिने झाले तो माझा समाचार घेतला नाही. कधी कधी निरोप आणि इसर बोलत होते त्या वाणीचं मी थोडं कवायना खरं होतं पण ते काय होतं तिने आरपार निर्णय घेत होतं एवढं त्याचं चुकत होतं आणि त्याच्यामुळे असताना तू हे चूक केलीस असा असताना वाली बोलू लागला. सुग्रीव तुझे मनोगत सरी माझा करावा घात सोय भोगावे राज्य समस्त मिळत धारत गुंजिले. आणि हे सुग्रीवा तुला हे राज्य वैभव पाहिजे या राज्य असताना हे राजाचं असताना तुला अभिलाष या म्हणून असताना मी युवरात गेलो दैत्याबरोबर लढत बसलो आणि जे असताना वैर होतं त्याच्यावर तो डोंगर जाणीवपूर्वक असताना पर्वत ठेवलास आणि इथं येऊन राज्य करायला लागलास. यदा कदाचित माझा थोडा समाचार घेतला असता का तर मी तुला सक्का भाऊ म्हणलं असतं पण आता निश्चित तू माझा पक्का बिळी गावे माझा शोधार्थ ते त्वा सांडनिया समस्त तुम्ही धरिला राज्य भोग स्वार्थ सुहदत्त तुझं सगळं जे नातं आवडीचं जे नातं रक्ताचं जे नातं असताना ते सोडून दिलं. राज्य असताना तू या ठिकाणी करू लागला सुग्रीवा. 6 महिने 1 नाही 2 नाही 6 महिने तुला कसली माझी आठवण आली नाहीये आणि ज्या अर्थी तुला माझी आठवण आली नाहीये त्या अर्थी तुला राजाचा लोभ आहे. शक्य भाऊ पक्के प्रभु रामचंद्र भगवान की जय. सोय राज्य भोगावे समस्त म्या करावे हे तुझ्या पोटांत बीळ बुजले तार्थ कपटे व्यर्थ निवशी. प्रभु रामचंद्र भगवान की जय. त्यावेळेस असणारा वाली सुग्रीवाला बोलू लागलेला आहे की हे सुग्रीवा मी असणारा त्या बिळामध्ये युद्ध करण्यासाठी गेलो होतो परंतु इतक्या दिवस असणारे युद्ध करत असताना बरं तुला जर वापस यायचं होतं तू असणाऱ्या बिळामध्ये येऊन बघायला पाहिजे होतंस काय झालंय काय नाही परंतु तिकडे न येता तुला असणारा या राज्याची आसक्तता जडलेली होती. तुला असणारा हा जो राजभोगार्थ आहे हा असणारा अत्यंत प्रिय वाटला आणि त्याच्यामुळं माझ्यावरचं प्रेम सोडून असणार तू या असणाऱ्या सर्व सुखामध्ये गुंतून गेलास आणि आता उगत असणारा मला प्रेमाच्या गोष्टी करू लागलेला आहेस. तू अत्यंत असणारा त्या ठिकाणी भाऊ नावाला कलंक अशा प्रकारचा आहेस असं असणार त्या ठिकाणी वाले सुग्रीवाला बोलत आहे. म्यारी गोनिया बिळंत दानव मारिले समस्त सपुत्र सैन्य करिता घात रक्त विवरी प्रवाहे. आणि मी ज्यावेळेस असणाऱ्या बिळात गेलो तुलाही माहिती होतं सगळ्या गोष्टी असणाऱ्या माझ्या बळाची ख्याती तू सर्व जाणून होतास. मग मी असणाऱ्या बिळात गेल्यानंतर त्या ठिकाणी अत्यंत भयंकर अशा प्रकारचे राक्षस होते. एक सगळ्यांसोबत असणारा मी एकटा लढत होतो त्याच्यामुळे असणारा बहुत दिवस त्या ठिकाणी लागले आणि त्या सर्वांना मारित असताना इतके राक्षस मी अगणित राक्षस मारल्यामुळं जे काही रक्त होतं ते रक्त असणारं गुहेत मावना झालं म्हणून असणारं त्या ठिकाणी गुहेतून बाहेर असणारा रक्ताचा प्रवाह आला. अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी युद्धभूमीवर झालेली होती. विरी करिता महामारी अशुद्ध उलथले विवरी तो प्रवाह बिलद्वारी दानव पोहरी पैकरिता. आणि अशा प्रकारे असणारा त्या सर्व राक्षसांचा वध करीत असताना त्यांना मारित असताना युद्ध करीत असताना असणारा रक्तप्रवाह अत्यंत भयंकर अशा प्रकारचा त्या ठिकाणी निर्माण झाला. जशी नदी वाहावी तशा प्रकारचा असणारा रक्तप्रवाह वाहू लागला आणि तोच रक्तप्रवाह असणारा ज्यावेळेस त्या गुहेच्या मुखाला आला तोंडाला आला
त्यावेळेस असणारा मी युद्ध करून हा असणारा इतका रक्त प्रवाह बाहेर आलेला आहे, हा तो विचार करायला पाहिजे होतास. हा असणारा तो विचार न करता तू सगळा असणारा ह्या सर्व संपत्तीमध्ये तल्लीन झालास आणि माझं प्रेम तुला त्या ठिकाणी परकत झालेलं आहे, असा वाळी त्या सुग्रीवाला बोलला गेला आहे. वरद मायावी असुरासी विराहारी विरुद्ध कांसी युद्ध करिता एकविस मासी मया विरासी ते अंत. आणि हे सुग्रीवा, मी ज्यावेळेस असणार त्या बिळामध्ये युद्ध करण्यासाठी गेलो, तो राक्षस कोण होता हे तुला माहित होतं. तो असणारा मयासूर होता आणि त्याला जी काही वरदानं प्राप्त झाली होती त्या वरदानं असणारं प्राप्त झाल्यामुळे त्याच्या हिशोबाने असणारं त्याला जशी वरदान आहेत तसं त्याला मारावं लागणार होतं. आणि त्याला वरदानाचं असं प्राप्त होतंय की जो असणारा वीर योद्धा 21 महिनेपर्यंत असणारा एक पाण्याचा थेंब घेणार नाही आणि एक फळा म्हणजे अन्न सुद्धा असणारा क्वचित देखील खाणार नाही, शिवणार सुद्धा नाही आणि अविश्रांत जो युद्ध त्याच्यासोबत करेन त्याच्या हाताने असणारं त्या मयासुराला मरण होतं. आणि त्याच्यामुळं मी इतके दिवस असणार त्याच्यासोबत युद्ध करीत होतो आणि अखेर शेवट असणार 21 महिने उलटून गेले आणि माझ्या हाताने असणारा त्याचा वध झाला आणि त्यामुळे मला इतके दिवस लागले. या गोष्टीचा असणारा तो काहीतरी सुगावा काढायला पाहिजे होतास आणि पुन्हा असणार राजगादी स्वीकारायला पाहिजे होतीस, असा असणार त्या ठिकाणी वाली सुग्रीवाला बोलतो. मारोनिया मया सुरासी आणि मज बाहेरी यावयासी मार्ग न दिसे कासाविसी तू अभिळेसी गुंजिले. आणि एक तरी 21 महिने असणारे त्याला मारण्यासाठीच लागले आणि त्याच्यासोबत असणारा युद्ध करून करून असणारा मी बेजार झालो. परंतु पुन्हा त्याला मारून असणारा ज्यावेळेस कुणीच शिल्लक राहील नाही त्यावेळेस मी आपल्या असणाऱ्या किष्किंधेकडे यावं म्हणून इकडे तिकडे असणारा मार्ग बघू लागलो. परंतु खूप खूप असणारा परेशान झालो. तूही असणाऱ्या बिळाच्या द्वारावरती मोठी शिळा लावली होतीस आणि त्याच्यामुळे मला मार्ग शोधण्यासाठी अत्यंत कठीणता मला प्राप्त झाली आणि त्याचमुळं असणारा मला अत्यंत क्रोध आलेला आहे. आणि अशा प्रकारे तू जर त्या गुहेच्या मुखाला असणारा जर मोठी शिळा लावली नसतीस तर मला निश्चित मार्ग सापडला असता आणि मी लवकर बाहेर आलो असतो. परंतु ते असणार तू केलं नाहीस. तुला असणारा राज्याचा लोभ होता त्यामुळे तू लवकरात लवकर असणार ती गुफा बंद करून या राजगादीवर बसलेला आहे. भोवता भोवे विवारता मार्ग मार्ग माझा नहे प्राप्त गुप्त दानव करीती घात अंधरात ती धाके. अरे सुग्रीवा, ज्या वेळेस मी असणार या गुहेचं तोंड हुडकण्यासाठी इकडे तिकडे हिंडू लागलो, हिंडत असताना अगोदरच असणार त्या ठिकाणी व्याकुळ झालो होतो. पुन्हा असणारा जे काही गुप्त दानव इकडून तिकडून असणारे लपून बसलेली होती. मी जर गुहेचं द्वार हुडकायला गेलो, सापडायला गेलो तर ते असणारा माझ्यावर आघात करू लागले. अशा प्रकारची असणारी माझी खूप दैना त्या ठिकाणी त्या गुहेमध्ये झाली. मग विचार केला मानसी सुग्रीवा हे दारापासी आपण बोलो विता त्यांसी येऊनी वेगेसी काढिला. आणि पुन्हा असा विचार केला की आपण असणार नुसतं हुडकत आहोत, कुणाला हाक मारली नाही किंवा कुणाला बोलावणं टाकलं नाही. मग या असणार फिरत फिरत ज्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये आलं त्यावेळेस मी असणार ध्यान केलं की अरे खरंच असणारा आपला भाऊ असणारा सुग्रीव या गुहेच्या तोंडाला असणारा उभा केलेला आहे आणि त्याला जरी मी हाक मारली तर तो निश्चितच ओढ येईल आणि मला या गुहेतून बाहेर काढेल. सुग्रीवा सुग्रीवा सोये बोलता पुन्हा पुन्हा हाका देता प्रतिवचन नायकता दुःख अवस्था मज झाली. आणि हे सुग्रीव माझ्या ध्यानात आल्यामुळे मी असणाऱ्या मोठ्या मोठ्याने हे सुग्रीव अरे कुठे आहेस तू असणार त्या ठिकाणी मध्ये म्हणजे मला असणारा रस्ता ओढकेला. अशा प्रकारे कित्येक तरी वेळा मी असणारे तुला हाक मारल्या परंतु असणार इतक्या वेळा हाक मारून सुद्धा असणारं प्रतिवचन तू मला दिलं नाहीस. मला असणार कोणीच काही बोलत नाही. त्याच्यामुळे अत्यंत मी त्या गुहेमध्ये खिन्न झालो आणि अत्यंत असणार त्या ठिकाणी दुःखित होऊन इकडे तिकडे असणार भ्रमण करीत राहिलो. अशा प्रकारे वाली रोज सुग्रीवाला बोलू लागला आहे. एकला द्वारी बैसला होता दानवे ठकोनी केले घात तो कळी काळा ते नाटोपता छळता छळता मारिला. आणि पुन्हा विचार केला की मी असणाऱ्या सुग्रीवाला एकट्यालाच बाहेर बसवलंय
मग त्याच्यासोबत असणारा तो जरी किती महान योद्धा जरी असला तरी भयंकर अगणित जर त्या ठिकाणी दानव आले आणि त्यांनी जर असणारा त्याच्यासोबत युद्ध करून कपट करून जर मारला असेल तर तो असणारा मला कशा प्रकारे सोडवता येईल असा देखील विचार करून मी त्या ठिकाणी अत्यंत खिन्न झालो. सुग्रीव मारिला तत्वता बंधुत्रेही परमा व्यथा रडत पडत चढ फिरता दुःख अवस्था मज झाली. आणि माझ्या असणाऱ्या भावाचा त्या ठिकाणी घात केलेला आहे आणि त्याच्यामुळे तो मला होत येत नाही अशा प्रकारचा मी विचार केला आणि तुझ्या असणारे दुःख वार्ता मला वाटू लागली की काहीतरी झालंय म्हणून त्या ठिकाणी मी आणखीन व्याकुळ झालो. तिथंच असणारा मी रडू लागलेलो आहे, मोठ्या मोठ्याने ओरडू लागलेलो आहे आणि अशा प्रकारे असणारं दुःखी होऊन मी त्या ठिकाणी काहीतरी मार्ग हुडकू लागलो परंतु मला काही मार्ग हुडकेना असं असणारा वाली सांगू लागलेला आहे. आम्हा दोघा सख्या बंधू अनु मात्र नाही विरोधू सुग्रीव अंतरला बंधू दुःख सिंधू मज झाला. आणि अशा प्रकारे असणारा हा जो सुग्रीव आहे तो सुग्रीव माझा सख्खा भाऊ आहे. त्याला असणार काय झालंय आणि काय नाही कमून असणारा तो एकतर तो मला सोडून जाणार नाही आणि जर मला सोडून त्या ठिकाणी जर गेला नसेल तर तो मला हो देत नाही याचा निश्चितच अर्थ असणारा काहीतरी विपरीत घडलेला आहे. आणि असा विचार करून त्या ठिकाणी मी अत्यंत दुःखी होऊन इकडे तिकडे हिंडू लागलेलो आहे आणि अशा प्रकारची स्थिती माझी त्या बिळामध्ये झाली असं वाली सुग्रीवाला बोलतात. केवता गेला शिरे सुग्रीवा तू तव माझा निज विसावा दैत्य मारून आलो देखवा बंधू गौरवा विसरलासी. आणि हे सुग्रीवा तू अरे कुठेस काय असणारा तुझी परिस्थिती आहे. अरे मी तुला इकडे असणारा हाक मारू लागलेलो आहे मला तुझ्या विना असणारा करमत नाही. तू पटकन असणार आहे मला असणारा इथून बाहेर काढ किंवा असणारा मला भेट मला अत्यंत असणारा प्रीती अशा प्रकारची तुझ्या विषयीची आहे आणि त्याच्यामुळं तू लवकर मला ओ दे असा असणारा म्हणत त्या ठिकाणी वाली बिळेमध्ये हिंडू लागलेला आहे. उलांगोनी माझा आज्ञेसी सुग्रीव नवचे लघु शंकेसी दानवी निर्दाळिले त्यांसी उकस बुकसी स्कुंदत. आणि माझा सुग्रीव भाऊ असणारा त्याला कितीही जरी असणारा काय त्याला असणारा लघुशंकेला जरी जायचं असलं तरी तो असणारा मला विचारल्याशिवाय कुठेही जात नाही. इतका जर असणारा माझा आज्ञाधारक भाऊ असेल तर त्या ठिकाणी बिळेच्या किंवा त्या गुहेच्या बाहेरून कसलाही हल्ला नसणार आणि त्याच्यामुळेच कुणीतरी त्याच्यावर असणारा घाला काढून त्याचा घात केला असणार म्हणून असणारा मी त्या ठिकाणी असा विचार करून खूप मोठ्या मोठ्याने रडू लागलेलो होतो असं त्या ठिकाणी वाली बोलू लागलेलं आहे. सुग्रीवा वानर युवराजा जीव प्राणात्मा माझा दैत्य मारिला युद्धी समजा कोणे काजा मी उरलो. आणि हे सुग्रीव राजा तू असणारा माझ्या किष्किंधा नगरीचा युवराज अशा प्रकारचा आहेस आणि तो युवराज असून माझा सख्खा भाऊ माझा अत्यंत प्रीतिवान अशा प्रकारचा आहे आणि त्याच्यामुळं त्याला मी जे काही कार्य सांगितलं ते न सांगता त्याला माझ्यासोबत घेऊन यायला पाहिजे होतं. म्हणजे असणारा त्याचा कोणी असणारा घात केला नसता मी त्याचं असणारं संरक्षण केलं असतं परंतु मी त्याला एकट्याला असणारं गुहेच्या बाहेर ठेवलं आणि असणारा निश्चितच त्याला घात झालेला आहे. जरी माझा सवे आला सता तरी सुग्रीव माझा वांचता विवरद्वारी म्या ठेविता सोय बंधू घाता म्या केले. आणि मी जर माझ्या सोबत असणारा राजा सुग्रीवाला त्या सुग्रीवाला असणारा घेऊन आलो असतो तर असणार मी त्याला सांभाळून या सगळ्याचा असणारा नायनाट केला असता. मी इतका असणारा शौर्यवान अशा प्रकारचा आहे. मी माझ्या भावाची अत्यंत प्रीतीपूर्वक काळजी घेतली असती परंतु मला काय दुर्बुद्धी सुचली आणि मी एकट्या सुग्रीवाला त्या ठिकाणी गुहेच्या बाहेर ठेवलं आणि त्याच्यामुळे त्याचा असणारा त्या ठिकाणी काहीतरी घात झालेला आहे आणि त्याच्यामुळे तो मला हो देत नाही असा असणार त्या ठिकाणी दुःख वाळीला होऊ लागलेलं आहे. तुझा बाहेर केला घात माझा कोंडिले विवरांत माझा करवया उदरणार्थ येई धावत बंधुराया.
आणि तुझं असणारा त्या ठिकाणी बाहेर घात केलेला आहे. तुझा घात करून असणारा हे जे काही गुहेचं द्वार आहे ते बंद करून टाकलंय असं मला वाटतंय. आणि त्याच्यामुळं हे युवराजा, हे सुग्रीवा, तू असणारा लवकरात लवकर ये, मला या गुहेतून बाहेर काढ. मला असणारा त्या ठिकाणी माझा या गुहेतून बाहेर काढून उद्धार करायचा हाका असणारा त्या ठिकाणी वाली मारू लागलेला आहे. आम्ही तुम्ही वेगळे न हो कधी, माझं काय आठवली कुबुद्धी, तव ठेवणी द्वारा विधी, मी काय युद्धी घालो. हे युवराजा, मी आणि तू असणारा कधी आपण एकमेकापासून एक क्षणभरही वेगळे राहिलेलो नाहीत. आणि म्हणूनच असणार मला काय दुर्बुद्धी सुचली आणि मी तुला त्या ठिकाणी गुहेच्या द्वारावरती ठेवलं आणि तुला एकटा ठेवून मी या ठिकाणी मध्ये गुहेत येऊन एकटा असणारा युद्ध करू लागलो. आणि तुला एकट्याला सोडल्यामुळं मला अत्यंत आता दुःख यातना भोगू लागलेले आहे. माझा लागला बहुत काळा, माझा विना घेसी जळफळा, तेने तुझ भरोनी तरळा, प्राण तात्काळ सांडिला. बरं, दुसरा विचार केला तर तू असणारा माझ्या इतकाच बलवान अशा प्रकारचा आहे, तुला असणारा कुणी मारू शकत नाही. परंतु तू असणारा माझ्या व्यतिरिक्त एक अन्नाचा कण देखील असणारा सेवन करीत नाहीस किंवा पाणी प्राशन करीत नाहीस. आपण दोघही असणार एकदम प्रीतीपूर्वक सगळ्या गोष्टी असणारा सोबत करत आहोत. म्हणून मी इतक्या दिवस असणारा या गुफेमध्ये युद्ध करीत असताना मी काही खाल्लं नाही, म्हणून सुद्धा असणार तू त्या ठिकाणी अन्नाचा कण सेवन केला नसेल, पाणीही पिला नसेल. म्हणून निश्चित असणारा तुझा अन्न पाण्याविना जीव गेला की काय रे सुग्रीवा. तू असणारा ये आणि मला या गुहेतून मुक्त करा. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा वाली हाक मारू लागलेला आहे. ऐसा सुग्रीवा लांगी विलापता, अंधारी भो विवरता, दाटीला विवरद्वारी पर्वत, देखिले ते तर विचित्र. आणि अशा प्रकारे असणाऱ्या मोठ्या मोठ्या इवळून हाक मारून मी तुला असणारा हाका मारू लागलेलो होतो, तुझी वाट पाहत होतो. आणि इतक्या दुःखात असताना मी ज्यावेळेस असणार जसं का येडा माणूस जशा प्रकारे फिरतो तशा प्रकारे असणार जागच्या जागेवर घिरट्या घालू लागलो, इकडे तिकडे असणाऱ्या पळू लागलो. आणि असं करीत असताना एका ठिकाणी असणार गुहेच्या द्वारावर कोणीतरी काहीतरी असणारा लपवून ठेवलेला आहे किंवा काहीतरी असणारा मोठी शिळा ठेवलेली आहे. अशा प्रकारे असणार ज्यावेळेस मला दिसलं, परंतु त्या असणार काही दगड ठेवलं होतं, त्याच्यातून असणारा मला सूर्यप्रकाश दिसला. आणि त्या सूर्यप्रकाश दिसल्यानंतर मला असणारा मार्ग मोकळा झाला आणि त्या मार्गाच्या दिशेनं मी वळालो. अशा प्रकारे असणार वाली बोलू लागले. सुग्रीवाचे निज आद्रता, माझ कोंडोनी मारावे विवरांत, बिलद्वारी घातला पर्वत, राज्य समस्त भोगवया. आणि ज्या वेळेस असणार ते मला सूर्यकिरण दिसले, मी बाहेर आलो, ती शिळा असणारी बाहेर काढली तर बघतोय तर काय, तर आपल्याला जे असणार भावाविषयी प्रेम वाटत होतं, युवराजाविषयी असणारे जे काही प्रीती वाटत होते, या सगळ्या गोष्टीच्या विपरीतच असणारा मला या ठिकाणी दिसू लागलेला आहे. तर स्वतः सुग्रीवानीच असणाऱ्या या दारेच्या या गुहेच्या असणाऱ्या दाराला त्या ठिकाणी मोठा शिळ लावली आणि स्वतः राजगादीवर बसून राजवैभव त्या ठिकाणी भोगू लागलेला आहे. अशा प्रकारचा असणारा लोभी माझा भाऊ झाला, म्हणून अत्यंत खेद त्या ठिकाणी वालीला वाटू लागलेला आहे. पर्वत असता बिलद्वारी, रवी देखला छिद्रांतरी, घाये पर्वत करणी दुरी, बिळा बाहेरी मी आलो. आणि तोच पर्वत असणारा ज्या वेळेस मी पाहिला त्यावेळेस असणारा अत्यंत राग मला आला. रागामध्ये त्या असणाऱ्या पर्वताला लात मारली. लात मारल्याबरोबर असणारा तो पर्वत बाजूला झालेला आहे असणाऱ्या, आणि त्याच्यामुळं मी त्या सूर्यकिरणाद्वारे असणारा बाहेर निघून आलो असा वाली बोलू लागलाय. सुग्रीव बैसविला सेचा, त्यांचा काय झाला व्रतांत, ऐसे जव मी विचारिता, तव विपरीत देखिले. आणि मी ती असणाऱ्या गुफेच्या द्वारावरची जी शिळा होती ती काढल्याबरोबर असणारं पाहिलं तर सुग्रीव असणारा या ठिकाणी मी बसवलेला होता. त्याला जर मारलंय म्हणावं किंवा मेलाय म्हणावं तर असणार त्याचं शव या ठिकाणी शरीर पाहिजे होतं, परंतु मला इथं काहीच दिसलं नाही. म्हणून नेमकं सुग्रीवाचं झालंय तरी काय या दृष्टीने असणारे मी ज्यावेळेस पाहायला गेलो त्यावेळेस मला काय दिसलेलं आहे. सुग्रीवे किष्किंधेचा राजा, होऊनी भोगी माझ्या भाजा,
आणि त्यावेळेस मी पाहिलं तर काय हा राजा असणारा होऊन बसलेला आहे आणि स्वतः सगळ्या राज्याचे असणार जे काही राजवैभव आहे ते भोगू लागलेलं आहे आणि फुकटचं असणारं वैर त्या ठिकाणी माझ्यासोबत घेतलेलं आहे. मुद्दामून असणारं त्या ठिकाणी राजगादीवर बसून सगळ्या गोष्टीचा स्वीकार करून माझ्या विरोधात जाऊन असणारा माझा विरोधी होऊन बसला हे मी माझ्या डोळ्याने पाहिलं असं असणारा वाली त्या ठिकाणी सुग्रीवाला बोलत आहे. सुग्रीवाला गिमी तळमाळिता सुग्रीवा माझ्याची करी घाता ऐसे केले पै विपरीत राज्यभोगार्थ सुग्रीवा. आणि अशा प्रकारे असणारा मला अत्यंत प्रीती असणारी प्रेम सुग्रीवाबद्दल होतं, परंतु सुग्रीवाने असणारं त्या ठिकाणी साव चोराप्रमाणे माझ्यावर प्रेम करण्याचं नाटक केलं आणि नाटक करून असणारं मला त्या गुफेमध्येच बंद करून टाकलं आणि इकडे राजवैभव भोगू लागलेला आहे आणि त्याच्यामुळं याने असणारं माझ्या प्रेमापेक्षा राज्याचा लोभ अत्यंत जवळचा समजला आणि त्याच्यामुळं माझ्यासोबत त्याचा आता वैर झालंय असं त्या ठिकाणी वाली बोलू लागले. विवरी माझे सांडोनी सुती सांडोनी असुहत बुद्धी सुग्रीव बैसला राजपदी दुष्ट दुर्बुद्धी दुरात्मा. आणि अशा प्रकारे असणाऱ्या त्या विवराच्या द्वारावर गुफेच्या द्वारावर मी त्याला ठेवलेलं होतं. मला वाटलं त्याची असणारं माझ्याबद्दलची अत्यंत प्रीती आहे, परंतु असणारं सुहृदपण जे सख्यपण आहे ते असणारं त्याने त्या गुहेमध्येच सोडून दिलं आणि अत्यंत असणारं त्या ठिकाणी लोभयुक्त होऊन आणि विचार विहीन होऊन त्याने असणारा या राजगादीचा स्वीकार केला आणि निश्चितच त्या ठिकाणी त्याच्यामुळे माझा तो वैरी झालेला आहे अशा प्रकारे असणारा वाली त्या ठिकाणी बोलतात. तारा सांगे वाळी पासी बुडता किष्किंधेच्या राज्यासी सुग्रीवे राखिले प्रतापेसी सत्य तुम्हा बासी सांगते. आणि ज्यावेळेस असणारा वाळी अशा प्रकारे सुग्रीवाला बोलू लागले आहे की हे सुग्रीवा तू असणाऱ्या ह्या ज्या गोष्टी केल्यास त्या असणाऱ्या न पटण्याजोग्या आहेत आणि असं सांगत असताना जी काही तारा आहे तारा असणाऱ्या पंच महापतिव्रता ज्या आहेत त्यांच्यामध्ये अत्यंत असणारं गणल्या जाणारी तारा एक आहे आणि त्या तारेने ज्या वेळेस त्या वालीला सांगितलं की हे राजन तुम्हाला जे असणारं भ्रंश झालेला आहे किंवा असणारं जे काही शंका वाटू लागलेली आहे की तुमच्या असणारं तुम्हाला तिकडे बंद करून यांनी जे काही राज्य लोभामुळं या ठिकाणी येऊन राजगादी बसले तर तसं नाही तर तुम्ही मध्ये गेल्यानंतर असणारं त्या ठिकाणी 10-15 महिन्यांनी अत्यंत भयंकर अशा प्रकारचं संकट आपल्या राज्यावर आलं होतं म्हणून असणारं तुम्ही येणार आणि त्याच्यामुळे किष्किंधेवरचं संकटही निवारण करायचे या बुद्धीने असणाऱ्या त्या ठिकाणी सर्वांनी सर्वतोपरी विचार करून पुन्हाच असणारा आपल्या राज्याचा सुखस्वार्थासाठी असणाऱ्या यांनी राजगादी स्वीकारली अशा प्रकारे सर्व माहिती असणार तारा राणी वाली महाराजाला देऊ लागले. बिळी गुंतले ती दोघे वीरा मागे शून्य राज्य नगर ते राज्य घ्यावया सत्वरा वेडिले पुर विद्याधरी. आणि हे राजाने काय झालं तर त्या ठिकाणी तुम्ही युद्ध दोघंही युद्ध करण्यासाठी गेला होतात आणि एक जण मध्ये एक जण बाहेर अशा प्रकारे परंतु दोघंही असणारे राजा आणि युवराज या किष्किंधेमध्ये नाहीत याचा असणारे त्या ठिकाणी सुगावा घेऊन जे आपले असणारे विरोधी आहेत त्या विरोधकांनी असणारे त्या ठिकाणी किष्किंधेवर हल्ला चढवला होता. विरोधोनी नगर नागरा विरोधीले स्त्रिया कुमरा आकांत देखोनी समग्रा ऋषीश्वरा परम चिंता. आणि अशा प्रकारे असणारे ते गंधर्व आहेत जे गंधर्व असणारे त्या ठिकाणी येऊन त्या किष्किंधेला वेढा घातला वेढा घालून असणार सगळे जे काही स्त्रिया बाळ जे आहेत या सगळ्यांना असणारा त्रास देऊ लागले आणि त्या ठिकाणचे ऋषीगण गंधर्व ऋषीगण जे होते त्यांनी ज्यावेळेस असणारी ही परिस्थिती पाहिली त्या सर्वांना असणारा त्याच्यामुळं खेद वाटू लागलेला आहे. सेनापती वानर सैन्य त्यांची सर्वता नाही ज्ञान पूर्वीचे चौघे प्रधान आले धावून तुम्हापासी.
आणि अशा प्रकारे असणारे जे काही सेनापती आणि बाकीचे काही वानर मंडळी असणारे वीरसेना होती, त्या सगळ्यांना देखील असणारं काय करावं आणि काही नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. कारण राजाही आज्ञा देण्यासाठी नाही आणि युवराज देखील असणारे त्या ठिकाणी कुणीच नाही. त्याच्यामुळे काय करावं आणि काय नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. आणि जे 4 प्रधान होते ते सुद्धा असणार तुम्हाला भेटण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते. तुम्हा दोघ जण अनवया व्यर्थ विवर आले ऋषी समजता तव विवरी रुधिरा देखिले वाहत सुग्रीव रडत देखिला. आणि त्याच वेळेस असणाऱ्या त्या 4 प्रधानांसोबत बाकीचे असणारे जे काही ऋषीवर्ग आहेत ते सुद्धा तुम्हाला आणण्यासाठी त्या गुहेच्या द्वारापर्यंत आले. परंतु आल्यानंतर असणारं पाहिलं तर काय, अत्यंत नदीच्या नदी असणारं लोंढे रक्ताचे वाहताना त्यांना दिसू लागले. आणि त्या रक्ताच्या लोंढ्यापचीच असणारा जे काही सुग्रीव होता तो बसून असणारा मोठ्याने रडताना त्या सर्वजणांनी पाहिलेला आहे. रुधिर देखोनी साफेना सुग्रीव सोये कास घालून अवध्या दुरी बैसवना सुद्धी लागोनी निघाला. आणि अशा प्रकारे असणारे त्या ठिकाणी जे काही फेसयुक्त जे रक्त होतं तर त्या ठिकाणी असणारा सर्व ऋषी वृंदांनी पाहून असणारा जो काही सुग्रीव आहे तो सुग्रीव अत्यंत रडू लागलेला होता. आणि रडून असणारा तुमचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे धाव करू लागला. त्यावेळेस काय झालं, ऋषीवर सुग्रीव ऋषी शांसी सांगता वाळी मारीला प्रवाहे रक्त मीही जातो त्याचे शुद्धात मंत्री हो समस्त पुरी राखा. आणि त्यावेळेस असणारा सगळे ऋषी आलेले आहेत, मंत्री आलेले आहेत. आणि त्यांच्यापाशी असणारा सुग्रीव पळत आला आणि पळत येऊन सांगितलं की हे ऋषी हो, मी आता काय करतो. तर असणारा वाळी निश्चितच या ठिकाणी काहीतरी संकटात असावा, नाहीतर त्याला असणारा कोणीतरी मारलेला असावा. आणि त्याच्यामुळं मी आता त्याचा कैवार घेऊन निश्चितच त्या ठिकाणी गुहेमध्ये जाणार आहे. असं म्हणून असणारा सुग्रीव जो आहे तो अत्यंत तत्पर होऊन तुमच्याकडे असणारा निघालेला होता. ऐसे परे सांगोनी ऋषी समजता सुग्रीव बी प्रवेशाता ऋषीश्वरी धरिला त्वरिता पूर्वव्रतांत अवधारी. आणि त्याच वेळेस असणार जे सुग्रीव आहे सांगून गुहेत शिरू लागला. आणि गुहेत शिरत असताच असणाऱ्या ऋषीवृंदांनी काय केलं तर त्यांचा असणारा हात राजा सुग्रीवाचा धरला आणि हात धरून त्यांनी बाहेर काढलं आणि सांगितलं की अरे तू असणारा काहीतरी सारा विचार कर आणि पुन्हाच पुढचा निर्णय घे. आणि अगोदरच असणारा आम्ही जे काही गोष्टी सांगण्यासाठी आलेलो आहोत त्या आधी ऐकून घे आणि पुन्हा असणारा तुझा निर्णय कर. अशा प्रकारे सर्वांनी त्यांना सांगितलं. तुम्हाशी शोधवया लागोनी प्रधान गेले वनोपवनी शून्य देखोनी राजधानी आले धावनी गंधर्व. आणि त्यावेळेस असणार बोलू लागले ऋषीवर्य की जे 4 प्रधान असणारे आपले महत्वाचे आहेत ते 4च्या 4 प्रधान असणार तुमच्या शोधामध्ये इकडे तिकडे हिंडू लागले आहेत. त्यांना काही शोध लागलेला नाही. आम्ही असणार तुमच्यापाशी आलेलो आहोत. आणि त्याच्यामुळं आणि ते 4 प्रधान बाहेर आहेत, तुम्ही असणारे 2 जण इकडे आहेत. आणि जे काही गंधर्व आहेत त्या गंधर्वांनी असणारा आपल्या किष्किंध्या नगरीला वेढा टाकलेला आहे असं असणार ऋषी त्या ठिकाणी बोलतो. तीही निरोधिले नागरा क्रंदती स्त्रिया कुमार राज्य गेले समग्र ऋषी सत्वर सांगवाले. आणि त्याच्यामुळे हे सुग्रीवा आता त्या गंधर्वाने आपल्या किष्किंध्या नगरीला वेढा टाकलेला आहे. स्त्रिया बाळ जे आहेत त्यांच्या असणाऱ्या पिढा त्यांनी चालू केलेल्या आहे. आणि त्या नगरीमध्ये कुणीच नसल्या कारणाने त्यांचा कैवार घेण्यासाठी कुणी नाही. आणि त्याचमुळं आम्ही असणारं तुमच्याकडे आलेलो आहोत. आणि त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर असणारं वापस किष्किंधेत येणं करावं असा असणारा आग्रह त्या ऋषीवर धरू लागले. उसकी 10वी शिकलेली शिके तू बस बेटे हो पाच असे शिका पुन्हा नाही मिळणार ही बस बरं आपण बस मी बसतोय आपण चल चल दीदी चल 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 शिका बेटे हो पाच बघूया चांगलं हे तसलं करायचं आओ आओ
येत असले काय हे शाळातच गेलं नाही तू ही काय किती झाले ते 29 प्रभु रामचंद्र भगवान की जय। वाळी निमाला रुधिर प्रवाहे मेलिया मागे मरू नये। ब्रह्मदत्त स्वराज्य आहे त्यादी संरक्षे। आणि ऋषींनी सांगितलं की हे सुग्रीवा, अरे आता असणार इतकं जर रक्त येतं याचा अर्थ असणारा निश्चितच वालीचा त्या ठिकाणी काहीतरी बरं वाईट झालंय आणि त्याच्यामुळं मेल्याच्या मागे असणारं जाण्यापेक्षा जे आता असणारं त्या ठिकाणी किष्किंधा राज्य आहे त्या ठिकाणी असणारं सर्व जे काही जीव आहे त्यांचा असणारा तो संरक्षित अशा प्रकारचा हो आणि त्याच्यामुळं इकडं जाण्यापेक्षा ते काही असणार किष्किंधेवर जे काही संकट आले त्याचं निवारण करणं प्रथम असणार त्याला तुम्ही प्राधान्य द्या असं असणार त्या ठिकाणी सर्व ऋषींनी त्या राजा सुग्रीवाला सांगितलं। असं असणार तारा वालीला सांगू लागले, स्वराज्य कोण्या स्वस्त मग निघावे वाली शुद्धार्थ। तोरी बिलद्वारी गाली पर्वत ऋषी सांगत पूर्व सूचने। आणि ऋषींनी सांगितलं की हे सुग्रीवा एक काम कर, आपण असणारा निश्चितच वालीचा शोध घेऊ, परंतु असणारा काळ वेळ बघून असणारा काही गोष्टी कराव्या लागतात। त्याच्यामुळं काय कर, आधी आता असणारं या किष्किंधेवरचं असणारं संकट बाजूला कर, तोपर्यंत काय कर या गुहेच्या असणारं तोंडाला मोठी शिळा लावून ठेव, म्हणजे जे काही असणारं आसुर असतील किंवा राक्षस असतील ते असणारं बाहेर येणार नाहीत। मग एकदा असणारं किष्किंधेवरचं संकट निवारण झालं की पुन्हा आपण येऊन निश्चितच असणारा वालीचा शोध घेऊ असं असणारं त्या ठिकाणी ऋषींनी सांगितलं। युद्ध करिता विद्याधर ये विवरद्वारे येतील वैरे। संकट पडेल दोये परे गाली बिलद्वारे पर्वत। आणि त्याच्यामुळे जे काही असणार विद्याधर त्या ठिकाणी युद्ध असणार वालीसोबत मध्ये खेळत होते ते असणार मधून बाहेर येतील। त्याच्यामुळे काय कर, त्याच्या तोंडाला मोठा असणारा शिळा लावून ठेव अथवा पर्वत लावून ठेव। ते लावून ठेवल्यानंतर मग ते बाहेर येणार नाहीत, नाहीतर इथं बी आपण असणारा काही लावून ठेवायचो नाहीत आणि तिकडं किष्किंधेमध्ये जातो इकडून असणारे हे विद्याधर येतील तिकडून असणारा गंधर्व मग असणार त्या ठिकाणी आपल्याला युद्ध करण्यासाठी जड जाईल। त्याच्यामुळे गुहेच्या तोंडाला एक शिळा लाव आणि आपण असणार तिकडे युद्ध करून जिंकल्यानंतर पुन्हा असणारा वालीचा शोध घेऊ। ऋषीची आज्ञा ती समर्थ सुग्रीवे मानो नियनित घालोनी बिलद्वारी पर्वत आला युद्धार्थ महावीर। आणि अशा प्रकारे हे राजन या असणारा सुग्रीवाने त्या ऋषीवर्यांचं ऐकलं की बाबा इकडे हे असणारं मोठं संकट आहे हेही सोडता येत नाही, म्हणून राजा सुग्रीवाने असणाऱ्या त्या गुहेच्या तोंडाला मोठ्या असणारे शिळा लावली आणि पुन्हा या किष्किंधेवरचं संकट निवारण्यासाठी ते सज्ज झालेले आहे। सुग्रीव वीर धीर झुंजार भिवंडोनिया विद्याधर विजयी झाला एकांग वीर जय जयकार ऋषी करीती। आणि असं करून असणारा सुग्रीव त्या किष्किंधेमध्ये आला बरोबर असणारं त्याने भयंकर अशा प्रकारचं युद्ध केलं। विद्याधर जे गंधर्व आहे त्यांना असणारं त्या ठिकाणाहून पळून लावलं आणि विजय त्या ठिकाणी राजा सुग्रीव झालेला आहे। शून्य आसनये राजधानी विचारून या ऋषी प्रधाने। सुग्रीवा ते राहोने अभिषिंचोने बैसविला। आणि सुग्रीवाचं म्हणणं कोणत्याही गोष्टीने काहीच नव्हतं, परंतु ज्यावेळेस असणार सुग्रीवाने हे सर्व संकट निवारण केलं आणि पुन्हा सर्व ऋषी वृंदांनी आणि जे काही प्रधान होते या सगळ्यांचा असणारा सारासार विचार केला आणि सगळ्यांनी नियोजन केलं की जी काही असणारी राजगादी आहे ती रिक्त नसावी, म्हणून असणारा पुन्हा सुग्रीवाचा राज्याभिषेक केला। अशा त्याच्यामुळे असणारा राजा सुग्रीव असणारा झालेला आहे असं ताराराणी वालीला सांगू लागले। स्वय सुग्रीव राज्य न घेता बलात्कारे बैसविले माता। याशी कोपो नको आता क्षमा सर्वता करा स्वामी। आणि त्याच्यामुळे हे स्वामी
हा जो राजा सुग्रीव असणारा मनाने किंवा स्वतःच्या असणारा ज्ञानाने झालेला नाही किंवा गर्भाने लोभाने झालेला नाही, तर असणारा नाईला जास्त असणारा सर्व ऋषींनी आणि प्रधानांनी मिळून असणारा त्यांना राजगादीवर बसवलेला आहे आणि बळतच असणार त्यांच्या हवाली राज्य केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही करून असणारा राजा सुग्रीवावर राग धरू नका, अशा प्रकारचा विचार असणार त्या ठिकाणी ताराराने सांगतात. ऐकून या तारेचे वचन वाळी बोले कुपाय मान, याचे तुझ न कळे विंदान वैरी संपूर्ण हा माझा. आणि ज्या वेळेस समजून सांगण्याचा प्रयत्न असणारा तारा राणीने केल्याबरोबर असणार वाली अत्यंत रागात होता आणि रागात असल्यामुळे त्या तारालाच असणारा बोलू लागला की हे तू असणारा तारा, मला कोणत्याही गोष्टी सांगू नकोस, तुला माहित नाही याच्या मनात काय आहे आणि हा दाखवतोय काय, तुला या गोष्टी असणारा कळणार नाहीत, तू शांत बस, अशा प्रकारे असणारा रागामध्ये त्या ठिकाणी वाली बोलू लागला. भांडोनिया वैर्याशे राजी बैसविले आपणाशे, माझा आठव कानो हे असे पूर्ण द्वेषे हा माझा. आणि पुन्हा असणार वाली बोलू लागले आहे की निश्चित असणार ह्यानी या किष्किंधेवरचं संकट घालवलं, पण घालवल्यानंतर असणार याला पुन्हा माझी का आठवण आली नाही. मग ते जर असणार शत्रू निवारण झालं तर मग याने निश्चितच माझा शोध करीत निश्चित यायलाच पाहिजे होतं, परंतु याने असणार माझा शोध न घेता हा राजगादीचा असणारा त्या ठिकाणी वैभव भोगीत बसला आणि त्याच्यामुळे असणारा मला राग आहे असा असणारा वाली बोलतो. माझ्या सांडोनिया परमार्श सुखे राजे करी शर्मास, माझे मरणी यासी हर्ष म्हणून विवरास बुजविले. आणि तो बोलू लागला की याने असणार युद्ध जिंकलं विद्याधरांसोबत, परंतु तिथून पुढे असणारा 6 महिने असणारा हा राजगादीवर आहे ना, मग याला असणारा निश्चित आठवण यायला पाहिजे होती की वालीचा आपल्याला शोध घ्यायचाय, काय करायचंय, परंतु याच्या मनात असणारा मला मारण्याचा हेतू असल्या कारणानं आणि राजगादीची लालसा असल्या कारणानं याने माझा पुन्हा काही शोध घेतला नाही किंवा असणारा येऊन त्या बिळामध्ये पाहावं एवढं तरी विचार असणारा याच्या मनाला शिवला नाही. त्याच्यामुळे असणारा हा माझा त्या ठिकाणी भाऊ नाही किंवा असणारा माझं त्याच्यासोबत कोणतंही सख्य नाही असा असणारा तो वाली असणारा रागात बोलू लागले. राजरा कोणी स्वस्तता बिळीचा पर्वत जरी काढिता, तरी मानितो अति शक्यता वैरी सर्वता हा माझा. बरं, याने असणार पुन्हा युद्ध जिंकल्यानंतर एक काम केलं असतं, याने राज्य असणारा राजगादी राहू दे त्याला, परंतु असणारा त्या आता विरोधक तर संपले, मग पुन्हा त्या जे काही गुहा होती त्या गुहेमध्ये जरी असले तरी नुसता दगड बाजूला काढून जर आपला भाऊ जिवंत असला तर ते यायला असणार त्याला सुलभता होईल, हा विचार याने काय केला नाही आणि याने विचार न केल्यामुळेच हा माझा निश्चितच वैरी आहे असा असणारा वाली विचार करू ऐशे बोलून या सक्रोधत आहे करिता सुग्री वाचा घाता, तारेने दावोने धरले आता सोबंधू गाता करू नये. आणि अशा प्रकारे असणारा विचार केला की याला असणारं राज्य पाहिजे होतं, त्याच्यामुळे असणारं मारायला याने मला मध्ये सोडलंय असं म्हणून असणारा आपली ज्या हातामध्ये गदा होते त्या गधेने असणारा त्या सुग्रीवावर वार करायला जाणार तितक्यातच असणार त्या ताराराणीने हाताला धरलं आणि काय बोलू लागले. सुशेनाच्या निज दुहिता तारावाळीची पतिव्रता, रुमा सुग्रीवाची कांता हिरोनी घेता होय वाळे. आणि अशा प्रकारे असणारा सुशेनाची जी मुलगी आहे ती तारा आहे आणि जावई असणारा वाली अशा प्रकारचा आहे, परंतु रुमा असणारी जी सुग्रीवाची पत्नी आहे त्या सुग्रीवाच्या पत्नीला सुद्धा असणार त्या वालीने हिसकावून असणारा आपल्याकडे घेतलं आणि त्या ठिकाणी जो काही सुग्रीव आहे त्या सुग्रीवाला हाकलून देऊ लागले. तारेचे निबोले जाणे राखीला सुग्रीवाचा प्राण, हिरोनी दारा वस्त्र भूषण नगर निर्णय निर्वस्त्र केले. आणि अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी ज्यावेळेस त्या सुग्रीवाला मारायला चालले असताना ताराने सांगितलं की हे स्वामी असं असणार तुम्ही करू नका, आपल्या भावाला मारणं अत्यंत असणारं पाप तुम्हाला असणारं दूषणात्मक लागेल. आणि असं सांगितल्याबरोबर त्याच असणारं वालीने काय केलं, त्याची असणारी पत्नी आपल्यापाशी ठेवून घेतली, त्याचे जे काही
जेवढेही असणार वस्त्र अलंकार त्यांना घातलेले होते ते सर्व वस्त्र अलंकार काढून घेतले आणि निर्वस्त्र करून असणार त्या ठिकाणी सुग्रीवाला किष्किंधेच्या बाहेर असणारा हाकलून देण्याचं कार्य करू लागले. लावणी पैलंगोटे सुग्रीव दवडीला गिरे कपाटे सुक्रोध प्रधाना पाहता दृष्टे तेही उठा उठी पळाले. आणि अशा प्रकारे असणारा कोणतंही वस्त्र त्यांच्या अंगावर ठेवलं नाही. फक्त असणारा एक लंगोटी दिली, तीच लंगोटी असणारा त्यांनी घातली आणि घालून असणारा त्या ठिकाणी डोंगराच्या दिशेने त्यांना हाकलून लावलं. आणि लावल्याबरोबर असणारं ज्या ज्या प्रधानांनी त्यांना असणारं सहकार्य केलं होतं त्यांच्याकडे नुसतं रागाने बघता क्षणीच असणारं ते चारीच्या चारी प्रधान असणारं सुग्रीवाच्या मागे पळून गेले. प्रधाने त्याशी केले अभिषिंचन कोपे दवंडू पाये जाण तिने भये पावल पलायमान आले पळून मज पाशे. आणि त्याच्यामुळे ज्या ज्या असणाऱ्या प्रधानांनी अत्यंत हट्ट त्या ठिकाणी राजा सुग्रीवाला असणारा राजा करण्यासाठी केलेला होता त्या चारही प्रधानाकडे असणारा रागाने अत्यंत क्रोधाने असणारे त्यांच्याकडे पाहू लागले. त्यांना मारतात की काय अशा प्रकारच्या असणाऱ्या दृष्टीने ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस ते चारही प्रधान असणारा निघून सुग्रीवाला असणारा सामील झालेले. सख्य बंधू दोघांमा विरोध पडा वयाची सीमा सांगितली श्रीरामा उभय धर्मा यथार्थ. आणि हेच प्रभू रामचंद्रा या असणारा आमच्या दोघांच्या वैरामधली जी काही कारणं आहेत आमच्या दोघांच्याही माझ्याकडून काय घडलं आणि वालीकडून काय घडलं या सर्व असणार उभय धर्माची कारणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. यामुळं असणार आमच्या दोघांमध्ये वैर झालं असं असणार सुग्रीव प्रभू रामचंद्रांना सांगतात. श्रद्धेयो वरदा तेने अति दुःखी मी रघुवीरा अहो रात्र न लागे निद्रा श्रीराम तुझी आन. आणि अशा प्रकारे असणार जी काही अत्यंत माझी प्रिय पत्नी होती जे काही असणारं माझं वैभव होतं जे माझं असणारं युवराज पद होतं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असणाऱ्या माझं अत्यंत मन अडकलेलं आहे. आणि त्याच्यामुळं अहोरात्र असणारा मला त्या राज्याचा किंवा माझ्या पत्नीचा त्या ठिकाणी अत्यंत प्रीती लोभ असल्या कारणानं मला त्यांचं चिंतन राहतं आणि अहोरात्र त्यांच्याकडे मन असल्या कारणानं मला काही झोप लागत नाही. त्यामुळे असणारा मी अत्यंत उद्विग्न आहे असा असणारा विचार तो सुग्रीव असणारा प्रोग्राम आईशे सुग्रीवे सांगता कृपाले श्री रघुनाथा वाळे वदीन मी आता टीव्हीला माता पद्महस्त. आणि असं बोलल्यानंतर प्रभू रामचंद्रांना अत्यंत क्रोध आलेला आहे आणि सांगितलं त्या राजा जो काही सुग्रीव आहे त्या सुग्रीवाच्या असणारा डोक्यावरती हात ठेवला आणि हात ठेवून सांगितलं की हे सुग्रीवा निश्चितच असणार तुझं जे काही कार्य आहे मी पूर्णत्वास नेणार आणि वालीला मारणार. वाली सुग्रीव विरोध त्याचा वाली सुग्रीव विरोध त्याचा झाला अनुवाद एका जनार्दनी प्रमबोध वाली वद निज मोक्ष. आणि अशा प्रकारे असणार जे काही वाली आणि सुग्रीवाचं कशामुळे वैर झालेलं आहे हे सर्व तोपरी असणार मी तुमच्या पुढे मांडलेलं आहे. आणि इथून पुढे असणार जे काही वालीचा वध आहे त्याच्यामध्ये ब्रह्मरस गोडी आहे. कारण जे काही तारा काही प्रश्न विचारेल आणि कशामुळे असणार त्या ठिकाणी द्वैत निर्माण झालं आणि अद्वैत स्वरूपाने वाली आणि तारा कशा प्रकारे एकत्वाने असणार आहेत हे ज्या गोष्टी आहेत ते असणारा ब्रह्मरसाने युक्त अशा प्रकारचे आहेत. आणि ह्या जे सर्व असणारा ब्रह्मरस मी तुम्हाला देत आहे आणि तुम्ही त्याचं जे काही सेवन करीत आहात हे सर्व अगोदर मी असणारा गुरुवारी जे काही माझे जनार्दन स्वामी आहेत त्यांच्याकडून घेऊन किंवा त्यांच्या कृपेनेच असणारं मी तुमच्या अधीन करीत आहे असं असणारं शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला सांगितले. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे एका कार्तिकाय वाली सुग्रीव विरोध कथनम नाम चतुर्थोमाध्याय पुंडलीक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.